अरे अरे काय करतोस अजून जागायच ते काय कसला विचार करतोस तू? काय नाही, सहजच. सहजच हे तुझ्या डोळ्यामध्ये दिसतं ना, तुझं लग्नाचं टेन्शन दिसतं तुझ्या. काही काळजी करायची नाही, एकदम सगळं टिप टॉप होणार आहे. हा तसं नाही रे काका, मला मला ना जेन्युइनली कळत नाहीये. काय 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 घेतलं, काय झालं? हेच की मी हा जो निर्णय घेतलाय हा योग्य आहे नाहीये. का काय काय झालं असं? तर तू पाहिलंस ना आजोबांची काय अवस्था झाली आहे. मला भीती वाटते यार, मला त्यांना काही झालं तर. काही नाही होणार त्यांना, काही नाही. मी ओळखतो ना त्यांना, माझा बाप आहे तो, लहानपणापासून बघतोय मी त्यांना. एक नंबरचा चिवट माणूस आहे तो. मी सांगतो तुझं लग्न झाल्याशिवाय मॅच नाही हारणार. स्वतःच्या पायावर उभे राहणार तुझ्या लग्नामध्ये, बघ तू. काय बोलतोयस तू? अरे खरंच सांगतोय मी, विश्वास ठेव माझ्यावरती. बघ ती सिम्मी सारखे माझ्या बोलण्याचे गैरअर्थ काढायचे नाहीत अजिबात. मी पहिल्यांदा सांगतो, आपल्याला ते असं गोडगोड आणि गुळगुळीत नाही बोलता येत. आपलं काय असतं ना, ते सगळं एकदम थेट असतं, हार्ट टू हार्ट. माहितीये मला. पप्पांचं टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात नाही घ्यायचं. तू दुसरं काही प्रॉब्लेम आहे का तर सांग मला, आपण दोघं मिळून असं 2 मिनिटात सॉल्व्ह करून टाकूया, आहे का? तू छोटीचा विचार करतोस ना तू? हा? त्या छोटीचा विचार करतोस ना? हं. हे बघ, आयुष्यातला एक फंडा लक्षात ठेव. आधी कुठलीही गोष्ट विस्कटली ना की ती तू सावरायला गेलास की ती आणखी विस्कटत जाते, आणखी वाट लागते सगळ्याची. आता माझं घे ना, मी ते सगळं निस्तर. काय? अरे कसं सांगू तुला, तुझ्या आई बाबांचा ऍक्सिडेंट माझ्याकडूनच झाला होता. तो चुकून झाला होता रे, पण चुकून झाला होता ना तो. आणि आता दिवसेंदिवस ते आतल्या आत खूप खातंय मला. तुझं एकदा लग्न झालं ना, तुला सावरायला कुणीतरी आलं ना की मग मी सांगून टाकणार आहे सगळं जे काय खरं करायचं. तुला काय काय करायचं ती शिक्षा कर. मला काही नाही, पण माझ्या डोक्यानं ते सगळे आवाज आणि ते सगळं त्रास होतो रे त्याचा. आयुष्यभर विचार करून करून खूप त्रास होतो. काका, ए काका, काय काय झालं? आर यू ऑल राईट? हा, मी आहे व्यवस्थित. तू काळजी घे, स्वतःची काळजी घे एकदम. परीबद्दल ह्यांना नेमकं काय कळलंय हे बघायला हवं. पप्पा, पप्पा, बरं वाटतंय ना? ऍक्च्युली तुमच्याशी जरा बोलायचं होतं. अच्छा, विशेष काही नाही, यशबद्दल. परीमुळे ना आपला यश खूपच रेसलेस झालाय. मी नेहा बरोबर लग्न करायचं ठरवतोय आजोबा. आजोबा. हे तुम्हाला कळलंय आजोबा, पण नेहाचं आधी एक लग्न झालंय आणि तिला त्या लग्नातून एक मुलगी सुद्धा आहे. परी कोण?
म्हणजे यांनी हॉटेलमध्ये परीबद्दल काहीच ऐकलं नाही. बाबा, मला ना आपल्या यशची खूप काळजी वाटते. त्याच्या आयुष्यात सुख लिहिलंच नाहीये का? लहानपणीच बिचाराचे आई वडील गेले. कोण कुठली ती मुलगी आयुष्यात आली ती सुद्धा त्याला फसवून निघून गेली. आणि आत्ता कुठे त्याला जरा सुख दिसायला लागलंय तर काय झालंय? तुमच्या तब्येतीचं खूपच मनावर घेतलंय त्याने. लग्नाचा विषयच नकोसा झालाय त्याला. त्याच्या बाबतीत हे असं का होतं? म्हणजे गोष्टी लग्नापर्यंत येतात आणि मग नंतर काहीतरी बिघडायलाच लागतं सगळं. यशला किती मनस्ताप होत असेल ना पप्पा. आणि तो डिझर्व करतो आनंदी राहणं. तुम्हाला माहितीये का पप्पा, आता तर ते दोघं भांडायला लागले. यशला मनस्ताप होत असेल आणि नेहालाही त्रास होत असणार ना. नाही तरी आईच्या हक्काने मी जाऊन बोलले त्याच्याशी. दोघेही आता लग्नच नको असं काहीतरी म्हणतायत. मला तर भीती वाटते पप्पा, या सगळ्यामुळे आपला यश आपल्यापासून पुन्हा दुरावेल. तुम्ही ठीक असतात तर तुम्ही काहीतरी केलं असतात. आता त्या दोघांनाही मला भेटायचंय म्हणावं. यश अरे खरंच नको, मी येईन ऑफिसला. नाही नेहा, तू निदान 2 दिवस तरी परीला सोडून कुठेही जाणार नाहीयेस, कळलं तुला? जे काय काम करायचंय ते इथे घरी बसून कर. खरं तर काम करायची पण काही गरज नाहीये, बट आय नो युअर वर्क एथिक्स. काम केल्याशिवाय पगार कसा घ्यायचा वगैरे वगैरे. म्हणूनच म्हणते यश, मी येते ना ऑफिसला. तू परीला सोडून निदान 2 दिवस तरी कुठेही जाणार नाहीयेस नेहा, अँड दॅट्स फायनल. ओके, शी रिअली नीड्स यू यार. तिला गरज आहे तुझी आता. कशाला एवढं सगळं? परी आहे व्यवस्थित. परी व्यवस्थित आहे, शाणी आहे, समजूतदार आहे, मला सगळं मान्य आहे. ओके, आणि ती तुला सांगणार नाहीये की तू घरी बस आणि काम कर, पण तरी सुद्धा प्लीज आत्ता या क्षणी तिला खरंच तुझी गरज आहे. आणि आपल्या माणसांपेक्षा महत्वाचं दुसरं काही असू शकत नाही ग. प्लीज, मी सांगतोय म्हणून तरी थांब. हॅलो, हॅलो नेहा, कशी आहेस? बरी आहे मी. परी कशी आहे ग आता? परी पण बरी. ओ गुड गुड. मग आज आता तू ऑफिसला निघाली आहेस का? हा, नाही आज घरीच आहे. बरं, मग एक काम कर, तू ना आज यश बरोबर पॅलेसवर ये. पप्पांना थोडं बोलायचं तुझ्याशी. आज पॅलेसवर?